लहानुभक्तांना सप्रेम जयगुरु। आज आपण टाकरखेड येथील मातामाय जे अतिशय प्राचीन मंदिर आहे, अलीकडे त्याचा जीर्णोद्धार करण्याचं ठरलं आहे। संपूर्ण टाकरखेडवासी यांच्यातर्फे या मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे। आज त्याचा शुभारंभ आहे। तर हे मातामायचं मंदिर, त्या काळातील या मूर्त्या आहेत। तर या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की श्री संत लहानोजी महाराज या मंदिरामध्ये त्यांचं वास्तव्य झालेलं आहे। तर त्या संदर्भात आपल्यासोबत आहेत स्वप्नीलदादा जामखुटे आणि शंकरभाऊ मोहोळ। तर हे गावकरी आपल्याला त्या संदर्भात काही माहिती सांगणार आहेत। दादा जय गुरु। जय लहानोजी बाबा। जय लहानोजी। तर तुम्ही या मंदिराची जी आख्यायिका आहे, म्हणजे जे काही इतिहास घडलेला आहे, त्या इतिहासाबद्दल थोडक्यात सांगा। आमच्या इथले जे सेवक होऊन गेले रघुपतरावजी देशमुख, हो, आता लहानोजी बाबांना तर आम्ही पाहिलं नाही, परंतु ज्यांनी लहानोजी बाबांना प्रत्यक्ष पाहिलं व त्यांची सेवा केली, हो, ते कळंबे भाऊजी, हो, रघुपतरावजी देशमुख, हो, सूर्यबांजी भगत बुवा, हो, या लोकांच्या तोंडचं हे सांगितलेलं आहे की लहानोजी बाबा टाकरखेडला सर्वात प्रथम आले, हो, तेव्हा या मंदिरामध्ये वास्तव्य केलं आणि नदीवरचे जे पांढऱ्या गारगोट्या असते, हो, त्या गारगोट्या उगाडून या देवीला लावत होते आणि या देवी सोबत बोलत होते। असं असं। तर नदीच्या पुराच्या पाण्यामुळे हे मंदिर पडलं होतं। बरोबर। तर मग सर्व गावकरी म्हणून वर्गणी करून या मंदिराचा जीर्णोद्धार केला। अच्छा, किती दिवस झाले आता जवळपास या मंदिराचं बांधकाम चालू आहे? तर जवळपास 1.5 महिना झाला। हो काय? याच्यामध्ये कसं आम्ही काही लोकांना वर्गणी मागितली, हो, आणि काम मोठं असल्यामुळं हो, वैयक्तिक कोणाकडून होत नव्हतं काम करणं। बरोबर आहे। तर मग संपूर्ण गावात सहभाग यामध्ये झाला पाहिजे। हो, काही वरिष्ठ लोकांच्या पासून वर्गणी घेतली आम्ही, हो, आणि ह्या मंदिराचं बांधकाम पूर्णतः आणलंय। असं। आज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे, हो, त्यानंतर मुकुटाचा आणि कळसाचा कार्यक्रम आणखी समोर घ्यायचा आम्हाला। बरोबर। तर आता आम्ही पंढरपूरवरून मुकुटा देवीचा अच्छा, आणि मंदिराचा कळस हो, हा आणल्यानंतर आणखी पूर्ण कार्यक्रम पूर्णत्वास होईल। म्हणजे यावर्षी पंढरपूरला जे वारीमध्ये जाल तर तुम्ही घेऊन या त्या वारीमध्ये। अच्छा, मुकुटा आणि कळस पंढरपूरवरून आणायचे। म्हणजे हे तुमचं सार्वजनिक मंदिर आहे गावाचं सार्वजनिक, पूर्ण आणि ग्रामदैवत आहे। ग्रामदैवत आहे, प्राचीन दैवत आहे, ग्रामदैवत आहे। आणि ग्रामदैवत हे सहसा कोणत्याही गावाच्या एका साईडलाच राहायचं। आणि पुराचं कसं आहे वास्तव्य पुन्हा, हो, या मंदिराच्या पायाला पदर पगोर टेकला हो, तर नदी थांबून जायचं। अच्छा, लहानोजी महाराजांनी स्वतः हाताने येऊन पुराचे पाणी मोजलं तेव्हा पूर ओसरून जायचा। याच ठिकाणं, हेच ठिकाण आहे का? या ठिकाणी लहानोजी लीलामृत मध्ये रामकृष्णदादा बेलूरकरांनी त्याचा उल्लेख केलेला केलेला आहे। आहे। याच्यामध्ये कसं इतक्या पूर येतं, किती मोठा पूर यायचा, हो, पण पूर आल्यानंतर गावाला अजिबात धोका आजपर्यंत कधी झाला नाही आमच्या। नाही झालं। एकही व्यक्ती सुद्धा म्हणजे नुकसान झालं नाही कोणाचं। म्हणजे या मंदिराच्या पायरीपर्यंत पाणी यायचं, पण पाणी यायचं। हो, जास्त व्हायला लागलं तर बाबाजी स्वतः येऊन पाणी मोजलं म्हणते असं। नदीचं। हो, लोकांचं म्हणणं बरोबर। त्यावेळेस ते साक्षात्कार घडले। साक्षात तुमच्या गावामध्ये आणखी एक परत मंदिर आहे आणि एक देवीचं मरामाय म्हणून आहे, मरामाय. ते पण प्राचीन मंदिर आहे। प्राचीन. ते व्यवस्थित आहे, व्यवस्थित. परंतु हे फाडीचं मंदिर होतं आणि पुराच्या पाण्याने त्या फाड्या खचल्या फसले. आणि गोल घुमट असल्यामुळे ते पडलं। हो, हो, तर आम्ही दर सोमवारी पालखी घेऊन येतो, ते आम्हाला काही व्यवस्थित वाटत नव्हतं। बरोबर आहे। म्हणून हे तुम्ही ते महाराजांनीच तुम्हाला बुद्धी दिली, त्या लहानोजी पद्धतीची बाबांनी बाबाजीत दिली बुद्धी, आणि त्या पद्धतीचं कार्य आज अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणखी नदीच्या। समोर सभा मंडपाचं काम सुरू करायचं आहे। हो, या भागामध्ये। अच्छा, इथे सभा मंडपाचं काम होणार आहे। आज उद्घाटन आहे, या जीर्णोद्धार आहे, जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे आणि नदीचा परिसर अगदी लागूनच आहे। ही वशिष्ठा नदी, वर्धा नदी लागलेली आहे। त्या काळामध्ये महाराज याच मंदिरामध्ये पूजा करायचे। आजच्या कार्यक्रमाची माहिती आपल्यासोबत बबलू भाऊ देशमुख आहेत। दादा, तुम्ही आजच्या जो कार्यक्रमाचं नियोजन आहे याबद्दल सांगा, काय काय आहे? आता अभिषेक सुरू होणार आहे। बरं, अभिषेक झाल्यानंतर होमपूजा आहे। बरं। होमपूजा झाल्यानंतर महाप्रसाद आहे या कार्यक्रमात। इथे महाप्रसाद पण आहे? अच्छा, गोपालकाला आहे। अच्छा, म्हणजे जवळपास 12-12:30 पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे? 12-1 वाजे 12-1 वाजे वेळ येऊ शकते। म्हणजे अल्पहार जे आहे ते 3 वाजेपर्यंत करते, त्या 3 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू। आणि प्राणप्रतिष्ठा पूजा आपली खास मेन हो, बरोबर, प्राणप्रतिष्ठा पूजा। प्राणप्रतिष्ठा आहे। तर सर्व गावकऱ्यांचं हे आराध्य दैवत आहे, ग्रामदैवत आहे, आणि या दैवताची हो लहानोजी महाराजांचं वास्तव्य इथे झालेलं आहे। पूजा करायची स्वप्नील दादांनी जे मंदिर झालं आहे त्याच्या कृपेने झालं। आम्ही म्हणत फक्त महाराजांनीच तुम्हाला तशी चालना दिली आणि तुमच्या मनामध्ये ती जागृती दिल्यामुळे आज हे मंदिराचा पूर्णतः जीर्णोद्धार झालेला आहे।
आणि तुमच्या भविष्यात काय करायचं हे सुद्धा तुम्ही सांगितलं. शंकरदादांनी सांगितलं की आम्हाला ते मुकुट आणायचे आपण पंढरपूरवरून वगैरे. तर अशाच पद्धतीचं कार्य तुमच्या हातून सदैव घडत राहू अशी एक लहानू चरणी आपण प्रार्थना करूया. श्री संत लहानूजी महाराज की जय. ओम शिवरूपाय विद्महे लहानुजी देवाय धीमहि तन्नो सूर्य उपासकः प्रचोदयात्. ओम अक्षरं परमं ब्रह्म ज्योतिरूपं सनातनं गुणातीतं निराकारं श्वेश्यामयम् अनन्तकम्. ॐ आद्यस्थं ओंकार अकाररूपं परात्परं सत्यपरं त्रिसत्यं योगीश्वरो वा जगदीश्वरो वा तं कृष्णरूपं मनसा स्मरामि. ॐ श्री गोवर्धननाथ पादयुगलं हैयङ्गवेन प्रियं नित्यं श्री मथुराधिपं सुखकरं श्री विठ्ठले शम्भुदा श्रीमद्वारवतेश गोकुलपतिं श्री गोकुलेन्दुं विभुं श्रीमन्मन्मथमोहनं नटवरं श्रीबालकृष्णं भजे श्रीमद्वल्लभविठ्ठलो गिरिधरं श्रीगोविन्दरायावृधं श्रीमद्बालककृष्णगोकुलपतिं नाथं रघुनां तथा एवं श्रीयदुनायकं किल घनश्यामं च तद्वंशजान् कालिन्दीं स्वगुरुं गिरिं गुरुविभुं श्रीयत्प्रभुं च स्मरे.